चला तर मग आज ताऊ आणि मी तुम्हाला आमच्या सगळ्या वावरांची सफर घडवून आणणार आहे. सर्वप्रथम येतं ते आपलं शेततळं. पाटाच्या पाण्यामुळे अजून शेततळं भरलेलं आहे, नाहीतर डायरेक्ट दुष्काळच पडला असता. सर्वप्रथम येतात ते आपले कांदे आणि आम्ही शेततळ्याच्या बांधावर 2 पेरूची झाडं आणि 1 चिंचेचं झाड लावलेले. त्याच्याच शेततळ्याच्या साईडनं आपण कांदे लावलेले. तिथूनच आपले कांदे सगळे स्टार्ट होतात. त्याच्यानंतर आम्ही निघालो मम्मीकडं. मम्मी कांद्यांना पाणी भरत होती. मग निघालो आम्ही डायरेक्ट पाण्यात उडी घेतली आणि डायरेक्ट निघालो मम्मीकडं. मग सगळा कांद्याचा प्लॉट बघून घेतला, कसा आहे, कसा नाही. मग त्याच्यानंतर आम्ही पुढच्या कांद्याच्या प्लॉटकडे निघालो. त्याच्यानंतर मधीच लागला हा ताग. कारण आम्ही ताग पण लावलेला आहे. त्याच्यामुळं मग म्हटलं चला ताग कसा आहे तो बघून घेऊयात. आणि म्हटलं मग चला एवढा हिरवागार ताग आहे त्याच्यात व्हिडिओ शूट करूयात. माझ्या बहिणीला सांगितलं व्हिडिओ शूट करायला, तर तिनं डायरेक्ट खालून घेतला. म्हटलं चला एक गोल चक्कर मारू. त्याच्यात पडले बाई. काय करा? म्हटलं चला दुसरा टेक घेऊयात. त्याच्यात परत म्हटलं आपण गोल फिरूयात. गोल-गोल फिरता-फिरता परत एकदा पडले. त्याच्यामुळे म्हटलं डायरेक्ट नादच सोडून द्यावा मग आपण. मग म्हटलं चला पुढे जाऊयात. मग त्याच्यानंतर आपल्या लसूण आणि जरा कांदे लागले. मग इकडे आपली मोठी मम्मी आणि नानी ना कांदे खुरपीत होती. कारण कांदे खुरपायला बाया भेटत नव्हत्या. त्याच्यानंतर म्हटलं मग चला मोठं मम्मी त्यांच्याकडे जाऊन येऊयात. मग अजून आपले कांदे बारीकच आहे. त्यांना पाण्याची आणि खुरपणीची खूप गरज आहे. मग त्याच्यात व्हिडिओ काढत होते, तर नानी बघत होती. नानी म्हणत असं "बाई ही पोरगी काय करते काय माहीत." मग निघालो घराकडं. मग व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, फॉलो तेवढं नक्की करा.